नमस्कार, तर सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. आणि आजच्या व्लॉगमध्ये हे बघा, आज मी तुम्हाला काय दाखवलं तर आज पिल्लूचा दुसरा दिवस आहे. म्हणजे आज पिल्लू 2 दिवसाची झालेलं आहे. तर हे बघा, सगळे झोपल्या तिकडे एका बाजूला वळून सगळे असे एकत्र झोपल्यात. तरी सर्व आता नवीन आहे तिथपर्यंत एकत्रच राहतात. आणि हे बघा कसे झोपल्यात, एक त्यांच्यावरती पण उभं आहे. तर हे बघा, इकडे जास्त नाही, सर्व एकत्र एका जागी झोपल्यात. तर ते जरासा कसला आवाज आला का खूप घाबरतात. तर त्याला मी तुम्हाला हे बघा, 2 दिवसाचं पिल्लू तरी किती ॲक्टिव्ह आहे, म्हणजे किती असं मोठं दिसते ना. तर हे बघा किती छान पिल्लू, एकदम मस्त. हे बघा, थोडासा आवाज आला तरी पण ते एकदम घाबरून एका बाजूला लपून राहतात. सर्व एका बाजूलाच लपवतात. हे खूप घाबरतात पिल्लू. हे बघा, आता पुन्हा आवाज आला का पुन्हा सगळे एकदम घाबरून एका बाजूला होऊन राहतील. तर आता ती मोठी होतं तेव्हा पण ते तसे घाबरतात. आता तिकडून ते पळाली, आता या बाजूला, तिकडून घाबरून पळाली, आता या बाजूला राहिली. हे बघा किती छान वाटतात ना, सर्व एकाच जवळ. एवढे छोटे तरी पण म्हणजे सर्व एकत्र राहतात. हे बघा किती छान, एका बाजूने दुसऱ्या बाजूला, दुसऱ्या बाजूने तिसऱ्या बाजूला. हे बघा, 2 दिवसाचं पिल्लू तरी किती मोठं आहे. हे बघा, तर त्याला हे 4-5 दिवस हा पेपर आथरायला शकतो. पण त्यांनी आता ती मोठी झाल्यात ना, जास्त पण एवढं नाही, तरी पण सगळा तूस काढला खाली. तर हे 3 ते 4 दिवसानंतर आपण काढून टाकणार आहोत आणि नंतर फक्त तुसावरतीच ठेवणार आहेत त्यांना. तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. तसेच चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबा, म्हणजे याच प्रकारची नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येतच राहतील. तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तिथपर्यंत बाय.